नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, सामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना जी महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली नवी योजना आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना 3,000 रुपये मिळणार आहे आणि यासाठी राज्य सरकारमार्फत आज GR काढून त्यासंबंधी लागणारे कागदपत्रे, अर्ज कोठे करायचं याची संपूर्ण माहिती शासनाने दिलेली आहे. कागदपत्रे तुमच्याजवळ त्यांनी GRमध्ये दिलेले संपूर्ण कागदपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचे असणार आहे आणि तरच तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तुम्हाला 3,000 रुपये दिले जाणार आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण GRमध्ये बघूया. GRमध्ये काय माहिती दिलेली आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, यामध्ये बघितलं तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानत्वर येणाऱ्या अपंगत्व असतील, अशक्तपणा असतील यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योग्य उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांना मानसिक स्वास्थ्य जे आहेत अबाधित ठेवण्यासाठी राज्यात आता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्यामार्फत तुम्हाला मदत दिली जाणार आहे. त्यासंबंधीचा GR बघू शकता. 6 फेब्रुवारी 2024 रोजीचा हा GR आहे. या अंतर्गत सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या 11,24,00,000 इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीला बघितलं की या ठिकाणी 65 वर्ष किंवा त्यावरील अंदाजित एकूण 10 ते 12% ज्येष्ठ नागरिक 1.25 ते 1.5 कोटीपर्यंत या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे आणि त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही ना कोणत्या अपंगत्वाचा या ठिकाणी सामना करावा लागतो आणि सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग असतील, दुर्बलताग्रस्त असतील, ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक असमते क्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरवण्यासाठी वयोश्री योजना जी आहे केंद्र सरकारमार्फत ही सुरू करण्यात आलेली होती. आता या केंद्र सरकारमार्फत जी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पण महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आता सुरू करण्यात आलेली यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बघितलं तर यांना मंत्रिमंडळ मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याचा GR सुद्धा आज आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे. आता या ठिकाणी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजना सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. या अंतर्गत बघितलं तर या ठिकाणी बघितलं तर राज्यातील 65 वर्ष किंवा त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी त्यांना वयोमानत्वर जे येणारे अपंगत्व आहे, जर त्यांचं वय वाढल्यानंतर त्यांना येणारे अपंगत्व असतील, अशक्तपणा असतील यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना जे आहे प्रशिक्षणाकरता एक वेळ एकरकमी 3,000 रुपये जी रक्कम आहे दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आधार कार्ड लिंक आहे बँक खात्यामध्ये त्या बँकेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये दिले जाणार आहे. आता यामध्ये बघितलं तर अनेकांचा प्रश्न होता की ही जी रक्कम आहे महिन्यानुसार मिळणार का? तर तसं तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही आहे. फक्त एक वेळेस या ठिकाणी प्रशिक्षणाकरता 3,000 रुपये तुम्हाला फक्त दिले जाणारे. योजनेचे या ठिकाणी स्वरूप कसा असेल बघून घ्या. यामध्ये बघितलं तर जर तुम्हाला चष्मा असेल, श्रवण यंत्र असेल, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर असेल, फोल्डिंग वॉकर किंवा कमोड खुर्ची, नी ब्रेस, कंबर बेल्ट असे या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे ते साहित्य खरेदी करण्यासाठी 100% अनुदानावर या ठिकाणी हे निधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सार्वजनिक या ठिकाणी आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. असंसर्गजन्य रोग जे सर्वेक्षण असेल,
माझी कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशाच प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागांच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. आता ही जी योजना आहे आता डायरेक्टली तुमच्या घरापर्यंत येणार आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि त्या ठिकाणी तुमचे एक फॉर्म भरून घेतला जाईल. लाभार्थ्यांची तपासणी असेल, प्रवास असेल, अल्पोपकार असेल, कार्यालयीन खर्च असेल, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्तावेज हाताळणी असेल, कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभार्थी DBT फॉर्मॅट अंतर्गत या ठिकाणी त्यांना जे लाभ दिला जाणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला फक्त 200 रुपये खर्च लागणार आहे, कारण की 200 रुपयामध्ये तुम्हाला फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचा निधी जो आहे तुमचं आधार नंबरवर पाठवण्यात येईल आणि तो ज्या बँकेला तुमचा आधार नंबर लिंक असेल त्या बँकेमध्ये तो पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी काय माहिती त्यांनी दिलेली आहे, जी आपल्याला आवश्यक माहिती आहे तीच आपण या ठिकाणी बघूया. सर्वात अगोदर आता आवश्यक माहितीनुसार आपल्याला पात्रतेच्या लाभार्थी पात्रता निकष कसे असेल तेच सर्वात अगोदर सर्व नागरिकांना माहीत असणे गरजेचे असणार आहे. आता लाभार्थींचं वय जे आहे 31/12/2023 पर्यंत जे आहे तुमचं 65 वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता असे नागरिक पात्र या ठिकाणी समजण्यात येणार आहे. आणि त्याहून जर तुमचं वय जास्त असेल आणि व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकता. आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार कार्ड नसेल तर तुमच्याकडे पावती असेल तरी चालेल. आणि ज्या लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वातंत्र्य ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळखपत्र पटवण्यासाठी या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे. या ठिकाणी बघितलं जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, काही ज्येष्ठ नागरिकांचं फिंगरप्रिंट न आल्यामुळे त्यांना आधार कार्ड जे आहे उपलब्ध होत नाही, त्यावेळेस त्यांच्याकडे जे मतदान कार्ड असेल किंवा इतर ओळखपत्र असेल त्याद्वारे सुद्धा त्यांना जे आहेत या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र, BPL राशन कार्ड असेल किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळवण्याचा पुरावा सादर करू शकता. जर तुम्हाला जर महिना पेन्शन जर राज्य सरकारमार्फत मिळत असेल, संजय गांधी राष्ट्रीय योजना असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असतील, या योजनेअंतर्गत जर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळत असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी फॉर्ममध्ये टाकावी लागणार आहे. या ठिकाणी बघितलं तर उत्पन्न मर्यादा जी आहे 2 लाखापर्यंत असणे गरजेचे आहे. 2 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. आणि याबाबत घोषणापत्रामध्ये लिहून घेतले जाणार आहे की तुमचं उत्पन्न हे 2 लाखापेक्षा जास्त नाही, या 2 लाखामध्येच आहे तुमचं उत्पन्न. आता सदर या ठिकाणी व्यक्ती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक आधार क्रमांकाअंतर्गत जे बचत खाते आहेत त्यांच्या बचत खात्यामध्ये 3000 रुपये या ठिकाणी थेट वितरित केले जाणार आहे. आता या ठिकाणी बघितलं तर त्यांचं जे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक इनवॉइस प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणाचा 30 दिवसांचा प्रमाणपत्र अपलोड केला नाही 30 दिवसात तर त्यांच्याकडून जी रक्कम देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जी रक्कम आहे वसूलसुद्धा केली जाणार आहे. निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% या ठिकाणी महिला असतील. म्हणजे या ठिकाणी महिलांना सुद्धा या ठिकाणी सूट देण्यात आलेली 30% यामध्ये महिलांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे. आता या योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे कोणते असतील या ठिकाणी बघून घ्या. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रामध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड चालेल. राष्ट्रीय बँकेचे तुमच्याजवळ पासबुक असणे आवश्यक आहे. पासपोर्ट आकारांचे 2 फोटो लागतील. सोयी घोषणापत्र लागतील. शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे या ठिकाणी तुमच्याजवळ असेल तरी चालेल. आधार कार्ड नसेल तरी चालेल. तुमच्याकडे कोणतेही इतर कागदपत्राअंतर्गत तुमचं जर वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ते देऊ शकता. त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव स्पष्टपणे दिसणे गरजेचे असणार आहे. आता
पोर्टल तयार करणे. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल आणि योजनेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी स्वतंत्र पोर्टल असेल, ऑनलाईनसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याची सुविधा किंवा त्यावर वेळोवेळी देण्यात येणारी माहिती, जे लाभार्थ्यांना वेळोवेळी माहिती मिळेल आणि त्या अंतर्गत त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदासुद्धा होणार आहे. आता यासाठी बघितलं तर आर्थिक भारसुद्धा राज्य सरकारवर लाभेल, कारण की मोठ्या प्रमाणात निधी जे आहेत आता ज्येष्ठ नागरिकांना वाटप केली जाईल आणि त्या अंतर्गत आर्थिक भारसुद्धा राज्य सरकारवर लाभेल आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी काही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार बघितलं तर 11,24,00,000 राज्यातील लोकसंख्या आहे. 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकसंख्या बघितलं तर अंदाजे 10 ते 12% या ठिकाणी लोकसंख्या आहे. म्हणजेच जवळपास 1.25 कोटी ते 1.5 कोटीपर्यंत ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी बघितलं की त्यासाठी 450 कोटी रुपये एवढा खर्च जो आहे राज्य सरकार आता केलं जाणार आहे. नोडल एजन्सीसाठी खर्च या ठिकाणी प्रति लाभार्थी 200 रुपये याप्रमाणे बघितलं तर 1.5 कोटी जे नोडल एजन्सीला खर्च आता लाभार्थ्यांतर्गत केला जाणार आहे. त्यासाठी 30 कोटी रुपये या ठिकाणी अंदाजित खर्च या ठिकाणी प्रति लाभार्थी अंतर्गत लागणार आहे. तर कामाचे स्वरूप बघितलं की कामाचे स्वरूप पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी असेल, आधार प्रमाणीकरण असेल किंवा बँक खाते किंवा आधार जोडणी याही बाबी त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. विभागाची समन्वय करणे, देय रक्कम थेट लाभ वितरण DBTद्वारे बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर लाखो करोडो जे लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात रक्कम वितरित केली जाणार आहे आणि राज्यातील शेतकरी असतील, जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना या योजनेअंतर्गत 3,000 रुपये आता दिले जाणार आहे. यासाठी 480 कोटी रुपये राज्य सरकार जे आहेत आता खर्च केले जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत या ठिकाणी वृद्ध आणि अपंगासाठी गृह योजनेअंतर्गत सुद्धा काही महत्त्वपूर्ण योजना राज्य सरकार आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी आजच्या महत्त्वपूर्ण आपला अपडेट होता, ज्या अंतर्गत जे आहे मार्गदर्शन तत्त्वे असतील, योजनेसंबंधी कागदपत्रे असतील, योजनेअंतर्गत लाभ कोणाला मिळणार, आधार कार्ड नसेल तर लाभ मिळणार का, याही बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.